नमस्कार फ्रेंड्स, परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात होणाऱ्या घामोळ्यांपासून आपण त्यावर कशी सुटका मिळू शकतो किंवा त्यावर घरगुती उपाय काय आहेत हे आपण पाहूया. उन्हाळ्यात सुरू झाला की घाम येण्याचं प्रमाण वाढतं आणि घामामुळे घामोळेही येतच. ज्यांना घाम येण्याचं प्रमाण जास्त आहे त्यांना तर उन्हाळा अगदी नकोसा वाटतो. अति घामामुळे त्वचेवर पुरळ येतं आणि हे पुरळ लाल रंगाचं असतं आणि त्यामुळे खाज देखील येते. अर्थातच त्यामुळे खूप अस्वस्थ देखील वाटते. सहसा घामोळे हे मानेवर आणि पाठीच्या वरच्या भागात जास्त होतं. पण काही जणांना मात्र घामोळ्याचा त्रास वाढतो. मग पाठीवर, गळ्यावर, कमरेच्या खाली आणि काही वेळेस तर कपाळावरही घामोळे येतं. उन्हामध्ये बाहेर फिरणाऱ्यांना तर हा त्रास जास्तच जाणवतो. सलवार कुर्ता, साडी किंवा ऑफिस फॉर्मल्स कोणतेही कपडे घातले तरी घामोळीचा त्रास हा होत असेल तर अस्वस्थ वाटत राहतं. लग्न समारंभ किंवा कार्यक्रमांना जाण्याचं जीवावर देखील येतं. तर यासाठीच आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. पहिला आहे चंदन पावडर, चंदनाचा लेप. चंदनाचा लेप घामोळ्यांवर लावल्यास थंडावा मिळतो आणि सळसळ देखील कमी होते. दुसरा आहे कोरफड. कोरफडीचा गर किंवा जेल घामोळे असलेल्या जागेवर लावल्याने त्वचेची आग कमी होते आणि खाज देखील थांबते. तिसरा आहे बर्फाचा शेक. कपड्यात बर्फाचे खडे घेऊन घामोळ्यांवर 10 ते 15 मिनिटं हळूवार शेक द्यावा. यामुळे त्वचा शांत होते. चौथा आहे कडुलिंबाची पाने. कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा पेस्ट लावल्याने घामोळ्या लवकर बऱ्या होतात, कारण यात अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. पाचवा आहे मुलतानी माती. गुलाब पाण्यात मुलतानी माती मिसळून लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो. सहावं आहे काकडी. काकडीच्या रसाने त्वचेला आराम मिळतो आणि सळसळ देखील कमी होते. काळजी घेण्याचे उपाय जाणून घेऊया. पहिला आहे तुम्ही स्वच्छता ठेवली पाहिजे. दिवसातून 2दा आंघोळ करावी. दुसरं आहे कपडे. उन्हाळ्यात सैल आणि सुती म्हणजेच कॉटन कपडे वापरावे. तिसरं आहे हायड्रेशन. भरपूर पाणी आणि थंड पेय म्हणजेच लिंबू सरबत, नारळ पाणी प्यावे, ज्यामुळे घाम कमी होईल. आणि चौथा आहे पावडर. सुगंधी पावडरऐवजी अँटीसेप्टिक पावडर वापरावी. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा. तुम्हाला उपयुक्त ठरला असेल तरी हे कमेंट सेक्शनमधून सांगा.